हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी. मी नम्रता तुम्हा सर्वांचं आजच्या या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मोस्टली आमच्या व्हिडिओची सुरुवाती रोज संध्याकाळीच होत असते आणि आज पण संध्याकाळीच झाली आहे. तर आज संध्याकाळी आमच्याकडे ना कोल्हापूरमध्ये मोस्टली निवांत सगळी कामं वगैरे आवरून पूजा मांडतात. पण मला असं वाटतं म्हणजे सकाळी पूजा मांडली ना की जरासं कसं फ्रेश वाटतं, घरात छान वाटतं, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते. पण तेवढा वेळ पण नाही मिळत सकाळी, त्याच्यामुळे मग आम्हीसुद्धा संध्याकाळी पूजा मांडली होती. आणि सकाळी ॲक्च्युली मांडणार होतो, पण सकाळी आम्ही थोडंफार खरेदीला गेलो होतो. म्हणजे पूजेचंच काय काय साहित्य घ्यायचं होतं, म्हणून त्याच्यामुळे पूजा मांडायची राहिली. पूजा मांडतानाचा काय मी व्हिडिओ वगैरे बनवला नाही, कारण सगळं लक्ष त्या व्हिडिओमध्ये राहतो आणि मग पूजेत लक्ष लागत नाही. त्याच्यामुळे मग ना मी मोस्टली पूजा करताना दुसरं कोणतरी व्हिडिओ करत असेल ना, तर ठीक आहे मी सांगते कर म्हणून. नाहीतर माझं मी जेव्हा करायचं असेल ना, तेव्हा मग मी असं स्टँड वगैरे लावून तो लक्ष राहतो, अरे मेमरी फुल होईल, व्हिडिओ झाला आता बंद करूया असं होतं. त्याच्यामुळे मग मी मोस्टली पूजा करताना व्हिडिओ चालू ठेवत नाही. तर हळदी-कुंकूला बायका येणार होत्या, त्याच्यामुळे मग ही चटई वगैरे अंथरून ठेवली होती मी. आणि हे पिल्लू आमचं ना जसं-जसं मोठं होते तसं-तसं हळू-हळू अक्कल त्याची छोटी व्हायला लागली आहे. म्हणजे जसे बाकीची मुलं कारने वगैरे खेळतात, तसं आमच्या स्त्रीला जास्त प्राणीप्रेम जास्त आहे त्याचं. जंगल, प्राणी असं बाहेरचं नेचरवर जास्त प्रेम आहे त्याचं, त्याच्यामुळे तो प्राण्यांमध्ये खूप रमतो. हे आमचे साहेब बघावं तेव्हा फोनवर असतात. जेवढं हे फोनवर बोलतात ना, त्याच्या अगदी 10% सुद्धा ते घरात माणसांशी बोलत नाहीत. मला तर कधी-कधी खूप राग येतो. पण काय आता काम आहे म्हटल्यावरती चालवून घ्यावं लागते. पण कधी-कधी चिडचिड खूपच होते. तर इथं मस्त खूप छान वाटत होतं. पूजा वगैरे सगळी मांडून ठेवली होती आणि मी माझ्या मैत्रिणींची वाट बघत होती, कारण माझ्या मैत्रिणी येणार होत्या जुन्या. आणि इथं मी दूध उकळत ठेवलं होतं, कारण ते येणार तेव्हा त्यांना चहा वगैरे द्यायचं, म्हणून मग मी स्त्रीला सांगितलं होतं, मी सगळं आवरेपर्यंत दूध वगैरे उकळून ठेव. साहेब चालले होते बाहेर. त्यानंतर मग मी यांची वाट बघितली, तर त्या म्हणाल्या आम्हाला 10-15 मिनटं लागतील. म्हणून म्हटलं चला पटकन पुस्तक वाचून घेऊया आणि आरती पण करून घेऊया, म्हणजे पटापट स्वयंपाकाला सुरुवात करता येते. म्हणून मग मी पुस्तक वगैरे वाचून घेतलं. आणि तसं मी काही वाचत वगैरे असताना श्री आमचा माझा पार्टनर असतोय सगळ्या गोष्टीत. म्हणजे पूजा करताना, काही काम करताना सगळ्याच गोष्टीत तो मला हेल्प करत असतोय. आणि मोस्टली पूजा, आरती, प्रसाद, नैवेद्य वगैरे दाखवायचं असते ना, तेव्हा मोस्टली सगळं श्रीच करतो. श्रीचं डॅडी कामात असल्यामुळे मग मोस्टली भरपूर कामं, देवाची सगळी कामं मोस्टली श्रीच करत असतो. मोबाईल ठेव. मोबाईल बघतोयस काय? अभ्यास करतोयस म्हणायचं. आधी तर आम्ही ना स्त्रीला मोबाईल घेतो म्हणून खूप ओरडायचो, खूप. म्हणजे मोबाईलला हातच नाही लावायचो आम्ही. पासवर्ड वगैरे त्याला काही सांगायचो नाही. पण सध्या त्याच्या स्कूलनेच की नाही एक ॲप घेतले आणि त्या ॲपवर ते सगळा अभ्यास आहे आणि ते व्हिडिओज आहे, जेणेकरून म्हणजे असं होतं आहे ना की त्याला मोबाईल द्यावाच लागतो आहे. कधी-कधी खूप राग येतो मला. आम्ही तर स्कूलमध्ये जाऊन कंप्लेंट पण दिली होती, पण त्याच्या स्कूलमध्ये असं ऐकले नाही की आता म्हणे डिजिटल सगळं झालं आहे आणि आता मुलांना गरज आहे मोबाईलची. पण हा अभ्यासाच्या नावाखाली ना खूप वेळ मोबाईल घेऊन बसलेला असतो. त्याच्यामुळे कधी-कधी आमच्यात खूप चिडचिड, भांडणं पण होत असतात आणि श्रीमध्ये आणि माझ्यामध्ये तर सारखी भांडणे होत असतात. पहिल्या गुरुवारच्या वेळेला ना जेव्हा संजू इथे होती, तेव्हा आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलेला आणि त्याच्यामुळे मग आज तर काय पुरणपोळी बनवायचा प्रश्नच नव्हता. आणि मला तर एकटीला ती भीतीच वाटते पुरणपोळी बनवताना. म्हणजे खूप लेट होतं आहे त्याच्यामुळे, कारण मला यायलाच एकतर उशीर झालेला असतो आहे आणि ती पुरणपोळी. त्याच्यामुळे मग संजू असताना आम्ही पुरणपोळ्या बनवलेल्या. मग आज आम्ही कुर्मापुरी आणि बासुंदी आणि ओवाचं जिरा राईस डाळचं ठरवलं होतं. पण आमच्या स्त्रीला काय बासुंदी मिळाली नाही. आम्हाला दुकानात जाईपर्यंत लेट झालं आणि दुकानच आमच्या इथं बंद झालं. त्याच्यामुळे मग आम्ही काय बासुंदी आणली नाही.
जेवढं जेवण झालेलं होतं म्हणजे घरगुती जेवढं होतं तेवढंच आम्ही नैवेद्य दाखवला. आणि खरं सांगायचं ना तर मला ना घरी यायला बिलकुल आवडत नाही. मला कंटाळाच येतो. ते सलूनमध्ये मला कामं करायला दिवसभर काय वाटत नाही. पण परत घरी येऊन एवढी घरातली कामं करायचं म्हणजे ना मला नकोच वाटतं. जेव्हा संजू आमच्याकडे राहायला आली होती ना मला वाटायचं चला कधी एकदा घरी जातो. इथं स्वामी पण एकतर घरी असायचा त्याच्यामुळे पण खूप छान वाटायचं घरी जावंच आणि घरी एवढा कामाचा लोड पण नसायचा. मला असं वाटतं की मी म्हणजे जेवढं काम करतोय ना फक्त घरच्यांनी म्हणावं की हो बाई तुला काम असतंय. पण असं आमच्या घरातले काही म्हणत नाही. तरी श्री आमचा थोडाफार मदत करतो. मग श्रीने स्वतःच मी पुऱ्या बनवताना देवाला नैवेद्य वगैरे काढलेला आणि स्वतःच नेऊन दाखवलेला. कधी-कधी हा जरा ओव्हर ॲक्टिंगच करतो. आणि रात्री नेमकं जेवायच्या वेळेला गावाकडून फोन आलेला आणि तिकडे असं गावाकडून थोडंफार असं काही ना काही प्रॉब्लेम झाले होते. त्याच्यामुळे म्हणजे प्रॉब्लेम असा नव्हता, पण थोडंसं आमच्यामध्ये जे काही डिस्कशन झालं त्याच्यामध्ये थोडंसं वाद झाल्यासारखं झालं होतं. म्हणजे माझं गावच्या तिकडच्या लोकांशी पटलं नव्हतं. त्याच्यामुळे मग जेवताना माझा खूप मूड ऑफ झाला होता आणि माझा मूड ऑफ झाला त्याच्यामुळे मी शांत असल्यामुळे मग श्री शांत होता. त्याचे डॅडू पण शांतच होते. आम्ही काही कुणाशी बोललो नाही. आणि नेमकं जेवायच्या वेळेला जसं झालेलं त्याच्यामुळे आपण सगळेच जण शांत बसून गपचूप जेवलो होतो. आणि जेवल्यानंतर काय ह्या लोकांची ड्युटी झोपायची असते. त्यांची सगळ्यांची सुट्टी होते. पण माझी मात्र परत एकदा ड्युटी चालू होते आणि मला खूप बोर होतं. आणि सकाळी जर मी हे आवरून जर मी आता झोपली नाही ना तर सकाळी मी उठायचं दररोज म्हणजे माझा हा अनुभव आहे. मी जेव्हा कधी असं पसारा ठेवून म्हणजे भांडी वगैरे ठेवलीच जर एकतर आम्हाला लेट होतं. पण एखाद्या दिवशी जर लेट झालं आणि मी जर ही भांडी ठेवली तर मी सकाळी उठत नाही. मला सकाळी किचनमध्ये यायची एवढी भीती वाटते की नाही त्या पसाऱ्यामुळे. त्यामुळे मग मी दरवेळेला असं अनुभव असल्यामुळे ना मी मोस्टली असा हा पसारा ठेवायला बघत नाही. किती जरी लेट झालं ना तरी मी मोस्टली हे किचन स्वच्छ आवरून पुसूनच म्हणजे पोछा वगैरे मारूनच मग मी झोपते. कारण मला माहिती आहे मी उद्या सकाळी आत्ता जर मी आळस केला तर उद्या सकाळी मी उठणारच नाही आणि उद्या सकाळी मला परत उशीर होणार. त्याच्यामुळे मग मी हे सगळं आवरूनच झोपते. आणि श्रीने हे ना आमच्या पैसे साठवायला काय म्हणतात त्याला पिगी बँक बनवली आहे. पिअर्सचा डब्बा घेऊन हे बनवले आणि मला म्हणतो होता, "मम्मा मला काय थोडेफार तरी काहीतरी पैसे द्या. मी अर्धी गमची बॉटल संपवली आहे हे बनवायला. मला थोडेफार तरी पैसे द्या साठवायला." तर आम्ही त्याला पैसे आधी द्यायचो. मध्यंतरी ना तो आता दुकान जवळ झाल्यामुळे ना हल्ली गुपचूप ₹5-5 जाऊन खायला लागला. आणि आम्ही 3 वेळेला त्याला असं पकडलं आहे आणून खाल्लेलं. आणि तर कुरकुऱ्याचे कागद काय कचऱ्यात आम्हाला दिसतात डस्टबिनमध्ये म्हणून मग तो ना त्याच्या बुक्समध्ये लपवून ठेवतो. पण साफसफाई करताना मला भेटलेले त्याच्यामुळे मग त्याला मी पैसे पण देत नाही. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.